घोर तपश्चर्या करणारे ऋषी काय आणि कठोर हठयोग आचरणारे योगी काय, त्यांची मोक्ष साधना फक्त स्वार्थापुरती. पुष्कळ ईश्वर भक्तांनाही हवा असता स्वर्ग सुख, पण ते एकट्यासाठी. संतांच्या मात्र एकट्याचा उद्धार नको होता. आपणासारखे इतरांनाही तात्काळ करावे ही त्यांची तळमळ होती. अवघ्याची संसार सुखाच्या करीन ही संतांची प्रतिज्ञा होती. त्यांनीही देवाकडे मागणं मागितलं, पण ते सर्वासाठी. नामदेवानी तर अमरपणाचा वरदान मिळावा म्हणून देवाजवळ हट्ट धरिला, पण हे अमरपण, हे अकल्प आयुष्याचा पसायदान त्यांनी विठूच्या सर्व लेकरांच्या साठी मागितलं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्पायुष्य व्हावे तया कुडा, अकल्पायुष्य व्हावे तया कुडा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, कल्पनेची बाधा नाहो कोणे काय, कल्पनेची बाधा नाहो कोणे काय. ही संत मंडळी सुखियासो, ही संत मंडळी सुखियासो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णू दासा भाविकासी, माझ्या विष्णू दासा भाविकासी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया, 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 नामा नामा म्हणे तया, नामा म्हणे तया.
असावे कल्याण. ज्यामुखी निधान पांडुरंगे, ज्यामुखी निधान पांडुरंगे, पांडुरंगे. आकल्प आयुष्य व्हावे तया पुढा, माझी या सकळा हरीच्या दासा. आकल्प आयुष्य व्हावे तया पुढा, आकल्प आयुष्य, आकल्प आयुष्य, आकल्प आयुष्य व्हावे तया पुढा.